सेनगाव येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करणारा व सेनगाव पोलिसांनी कारवाई केली असून पिवळ्या रंगाचे टिप्पर सकाळी वाळू घेऊन जात असल्याचे पेट्रोलिंग करत असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी रेती परवाना असल्याची विचारपूस केली असता चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने संशय आला. तात्काळ पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी टिप्पर सेनगाव पोलीस स्टेशन येथे आणून टिप्परसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने अवैध वाळू उपसा करणाराचे धाबे चांगलेच दणावले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना तसेच एसडीपीओ श्री केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाहन ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईसह पोलीस निरीक्षक दीपक मस्के, पीएसआय नागनाथ पाटील, पीएसआय रविकिरण खंदारे, हेड कॉन्स्टेबल चाटसे, पोलीस कॉन्स्टेबल मारकाळ तसेच चालक अंभोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी कारसह रेती सुमारे 13,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर प्रकारचा पुढील तपास सेनगाव पोलीस करत आहेत.